आदित्य, अरे काय झालं? कुठे काय? इतक्या दिवसात इतका गंभीर कधी दिसला नाहीस मला. आणि कुठे काय म्हणून काय विचारतोस? मेघना नाहीये तर चेहऱ्यावरचं हसू अगदी मावळलेलं आहे हो. नाही नाही, ते काहीतरी जमाई तुझं. हसू कशाला मावळेल? कशाला म्हणजे काय? माझ्यापासून लपवतोयस? अरे मला समजतंय बाळा. मला असं वाटतं लग्न झाल्यापासून तुम्ही दोघं एकमेकांपासून पहिल्यांदाच इतके दूर राहताय नाही? इतके दिवस. हो ऍक्च्युली. मग असं वाटणं स्वाभाविकच आहे बाळा. आपण एकमेकांमध्ये इतके गुंतून गेलेलो असतो ना की आपण वेगवेगळ्या व्यक्ती आहोत हेच विसरून जातो. का अजब रसायन आहे नाही आपलं. एका क्षणापर्यंत आपण पूर्णपणे अनोळखी असतो एकमेकांना आणि पुढल्या क्षणी मात्र आपण एकत्र आलेलो असतो. आणि मग असं वाटायला लागतं की अरेच्या, ह्या माणसापासून इतके दिवस आपण कसे काय दूर राहू शकलो? कसा काय विरह सहन केला आपण? आणि मग थोडासा दुरावा देखील आपल्याला जड जातो, हो ना? गरम करून आणू का? नको. नक्की नकोय ना गरम करून? अगं नको ग माई. चल निघू मी मेघना. आज बरं आहे तुला पहिलं लेक्चर ऑफ आहे ना, आरामात निघता येईल, धावपळ होणार नाही. हो, पण आता तर आपल्याला लेक्चर ऐकायचंय, नंतर द्यायचंय, तेव्हा धाव होणारच आहे. तुझा पहिलाच अनुभव आहे ना. मला बीएड मुळे सवय आहे. बरं निघू मी, उशीर व्हायला नको. बाय बाय. मी आणि साहिल असं समजतो की अनिल म्हणजे साहिलचा डाडू आमच्या जवळच आहे, पण तो 6 महिन्यांपूर्वी त्या जगातूनच गेला. त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तो, असं दृश्यच कधी कोणी पाहिलं नसेल. आजही मला पाहणाऱ्या प्रत्येक ओळखीच्या माणसाला तो दिसतच असेल माझ्या शेजारी. हॅलो. हॅलो, काय ग, डिस्टर्ब तर नाही ना केलं तुला? मेघना, डिस्टर्ब नाही केलंस? मी डिस्टर्ब आहे. काय ग? हॅलो.